दोरवाली आता या साईडला उभं राहू खाली साईडला. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही पोचलेले आहेत वैष्णोदेवीला. आता आम्ही चालले दर्शनाला. काल आम्ही पोचलेलो, बट काल आम्ही जेवलो वगैरे, रात्री 10 वाजता पोचलेलो. जेवलो वगैरे, झोपलो आणि आता फ्रेश होऊन मस्त चाललेत. सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही निघालेत आता दर्शनाला. चला आपण भेटूया आता रस्त्याला. बाय. आता आम्ही फायनली रेडी आहेत चालण्यासाठी. बोलो वैष्णोदेवी माते की जय. हे काहीच नव्हतं, डायरेक्ट एंट्री होती ना. हाय हाय हाय. कसं समजेल? आम्ही 2 तास चालून, खूप फास्ट चाललो. फास्ट म्हणजे नॉर्मली चाललो, मस्त वाटलं चालून. 2 तासात आम्ही वरती चढलेले आहेत फायनली. कसं वाटलं? मस्त मस्त वाटलं. अजून आम्ही पोचलेलो नाही आहेत. 2 तासात आम्ही फक्त अर्धी कुवारीला पोचलेले. मला वाटलं पोचलेत, पण आम्ही अजून पोचलो नाही आहेत. अजून आम्ही चालतोय, थकलो पण चालणार. आम्ही 4 तास चालून पोचलेले आहेत वरती. कसं वाटलं चालून? यांचं तर दर्शन झालेलं आहे, आमचं दर्शन बाकी आहे. कसं वाटलं दर्शन घेऊन? छान वाटलं मला. मस्त मस्त दर्शन. हाय, ब्लॉगिंग करू, ब्लॉगिंग. फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप मस्त, खूप मस्त. घेतलं मी तिकडे पडताना. आता आम्ही चाललेत भैरवनाथच्या दर्शनाला. अंकल बघा आता. हाय, आम्ही आता चाललो रोपवे साठी. रोपवेने कुठे चाललेत आपण? भैरवनाथ. तर भेटूया आपण वरती. म्हणून पाय आंबल्यात चालायला केवढी स्लो आले तू. 1 तास तुझ्यासाठी आम्ही वरती उभे होते. ते पब्लिक पुढे गेलेले आहेत, आम्ही अगदी राहिलेले आहेत रोपवेला जाण्यासाठी. आम्ही रोपवेने हो. वाव, समोर बघा. वैष्णोदेवी माते की जय. सच्चे दरबार की जय. खाली बघ, देवलावर बघा. आम्ही तसडला जाते. गाबल्ली गाबल्ली. आता आम्ही भैरवनाथाचं दर्शन करायला रोपवेने जात आहोत. मस्त छान असा व्ह्यू बघत नजारा दिसत आहे आम्हाला.
साक्षी कला काय बोलले होती आलेले आहेत मस्त भाजी आणि भाताचा स्वाद येतोय. आता आम्ही जेवणाचा स्वाद घेतोय जेवायला या. गरम गरम भाजी मुगाची. आणि मस्त तिकडे भात बनलेला आहे. सगळे जेवायला बसलेले आहेत. इकडे सगळे जेवायला बसलेत. आम्ही लाईनीत उभे आहेत वाट बघतो. आमचं जेवण आलेलं आहे. कशी आहे टेस्ट? एकदम मस्त मस्त मस्त. गरमा गरम. छान फूक मारताना आणि आम्ही आता भैरव मंदिरमध्ये लंगरसाठी आलेलो आहोत आणि सुंदर आहे लंगर. शटाप साक्षी. दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त वैष्णोदेवीचं आणि भैरवनाथाचं. आता आम्ही खाली उतरतात सर्व. तू जरा जरा येवा म्हणजे दिसत नाही. पैसे नाही तिच्याकडे सो आता ही चालले भांडी घासायला. होय पैसे संपले नवऱ्याचे म्हणून चालली भांडी घासायला. नवरा बसलाय ती चालले भांडी घासायला. जायला भांडी घासून नळाला सील मारलाय. आता आम्ही आले शॉपिंगला. थोडी शॉपिंग करतोय आता. सर्व आम्ही इकडे शॉपिंग करायला लागलेत. थांबा तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय. इकडे तुमचं काय नुसतं खायचं काम चालू आहे काय? बरणी चोरलंय. इकडे सर्व घेतलंय. आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे. तुमची झाली का शॉपिंग? नाही अजून बाकी आहे. डॅडी आपलं काय घ्यायचं बाकी आहे? काय घेऊन तिथं? मंगळसूत्र काय घेऊन तिथं मला? मी बोलला काय घ्यायचं मी जर हात लावायला जाते आईनी बुथ जिथे शिट्या तिथे बुथ. मला काहीतरी घेऊन दे. तडनी भूत येणार. याला काय घेऊन नाही दिवाचं ते सांग ना. तुला घे मंगळसूत्र आपल्या काय कामाचं? हाय अंक. आता आमच्यासाठी चहा मागितलाय दुकानवाल्यांनी. एवढी खरेदी केलाय आम्ही तर आमच्यासाठी चहा मागितलाय. चहा दिला आम्हाला. बिस्किट पण येणार आहे आता. एवढा धंदा करून देतोय. कोणी बोलली वाटून जाणार आमचं घरामध्ये काय राहणार ना आमच्या इकडे. तर त्याच्यानं वाटून जाणार सर. एवढं डोक्यावर वजा आलेत कुठून तुम्ही काका? आम्ही आलो बसेवरून. मी सगळं पाहुण्यासाठी घ्यायला लागलो. ये पूरा मीठा बाजार में मिलता है ना वो होता है मीठा. मैडम बिना चश्मे के स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चालले आहेत हिमाचलला. हिमाचलला कुठे? डलहौसीला. ओके. तर आता बघूया बसने चाललो. अजून एक बस येत आहे तर आता भेटूया आपण. आता बस आली का आम्ही जाऊ. बर्फात चाललो. खावल्यासारखे येते येऊ दे ग.
जय माता दी. मंगल मूर्ती मोरया. आरंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमत देई आराध्य मोरेश्वरा चिंता केश दारिद्र्य दुःखावर देशांतरा पाठी हेरंब गणनायका गजमुखा बहुतो शवी वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे दुग्रवर्णते नववे श्री अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धिते विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मरा गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय यार उसी त्यार लगे तू खर्चा दे ना एक्स्ट्रा पैसे दे उन्हें रही आना है यार कैसी गल बंदे तुम कदे पहले सुनाउंदे नहीं कि मैं आया मैं यार पहले किए सुनाया था मैं तीसरा मैं जवाब के तो कर रही है मौके तो कर रही है बंदा ये मेल लेना इससे रास्ता था तो गाली सकता है मैं उसी में हाथ सुनाना मैं उसे अपना ही ना अन्याय माझे कोट्यानु कोटी तो समझाएगा कोटी यार मेरी गल सुन जिस बंदे त्यार लब्भी होनी उसी के लांगा मोरया उन्हें अपना बाणी के चक्करी मोरया. जो नाम से अपना जय वैष्णो देवी माते की जय माता दी. जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. आगे वाले बोलो. जय माता दी. पीछे वाले बोलो. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. Enjoying in the smoke. Hey. Enjoy.
चैतल ताई सो आहे आमचा रूम आजचा स्टे आहे पडदा गाईस. आता आम्ही रूमवरती आलेले आहेत आणि रूम एक नंबर आहे. तुम्हाला दाखवते आमच्या रूम टूर करते. सो आहे साक्षीसांचा रूम. साक्षी हा ह्यांचा रूम आहे. हे वॉशरूम. वॉशरूम मध्ये 10 जण झोपतील एवढा मोठा वॉशरूम आहे. हा आहे सेकंड रूम मिताली वगैरेंचा. अजून 2 वरती आहेत, दुसरे खाली आहेत. आपण खाली जाऊन भेटूया. थर्ड रूम जेंट्सचा. ये लावले आणि चौका बोलतात काय. मोबाईलवर बघतात आणि इथे लावले ये. हा 4th रूम आत्ती वगैरेंचा. आम्ही पैसे कमी देणार, आम्हाला अंडरवाला काच नाही आहे. आमच्या बाथरूमला काच आहे. आम्ही भांडण करणार. भांडण करणार. यांना यांची रूम पसंत आली म्हणून हे आमच्या रूम मध्ये आले. हा आता आम्ही आमच्या रूम मध्ये कसं केलं? कसं घेणार? बाहेर जा जा. अशी आता याला काच दिली. काय करायचंय काचेने? मला पण काच लावायला पाहिजे. रात्रीच्या टाइमात आल्यात आणि जेवण द्या सांगतात. कसं काय? आम्ही ऑर्डर केलं अगोदर. तिकडे बनवायला दिलं जेवण. चलो जाऊया आता 5th रूम मध्ये. आहे 5th रूम हे मांटी वगैरेंचा. सेम आहेत बट मस्त आहेत. रूम भारी आहेत. जाऊया आपल्या रूम मध्ये, बघूया आपला रूम कसा आहे. आहे आमचा रूम. सगळ्यांच्या रूम मध्ये तारक मेहताच लागले. हा आमचा रूम. तारक मेहता लावले आणि ओरडतात 6 मोबाईल मध्ये बघतात. आणि लास्ट अँड फायनल रूम मध्ये माय आंटीच्या रूम मध्ये. हे माय आंटीसांचा रूम. ते नंदिनी आंटीला अशी काच नाही दिले तर ती बोलते. ते आमची रूम टूर बघितलेस तुम्ही, किती छान असे रूम आहेत. गाईस पण फक्त आपण 1 नाईटच आहेत. 1 नाईटसाठी एवढे भारी भारी रूम आम्ही बुक केलेले आहेत. उद्या आम्ही जाणार दुसऱ्या रूमवरती. भेटूया. बाय. नाचो नाचो नाचो. हायलाइट आहे. हायलाइट आहे. आईला कपडे येऊ दे लवकर. अजून एक जेवायला सर्व एकत्र जेवायला आलेत. लाईन लागलाय जेवायला. रोटी, पनीरची भाजी, चण्याची भाजी, डाळ, भात. टाकून जेवायला बसलेत. पहिल्याच टेस्टी आहेत. हो चला बाबा आम्ही जातो जेवण घ्यायला.